नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आपण उपस्थित आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, परंतु दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाला आता कमी लेखलं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचा यावर संघर्ष सुरू आहे आणि सतत दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य नाही मिळत आणि त्यासाठी मग मनसेला झटावं लागतं. पाहायला गेलं तर हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी इतका संघर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करावा लागतोय. निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि अशामध्येच आता नालासोपाऱ्यातून एक अशी बातमी समोर आली ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा मनसे कशाप्रकारे मराठी माणसासाठी झटत आहे आणि महाराष्ट्राला आज मनसेची गरज आहे हे पाहायला मिळालं. आपण उपस्थित आहोत नालासोपारा विधानसभा 132मध्ये आणि आता नेमका असा काहीतरी प्रकार घडला आहे जेणेकरून पुन्हा एकदा मनसेनी आपला जोर दाखवत मराठी माणसाच्या हक्कासाठी ही न्याय लढाई लढली आणि ती जिंकली. जाणून घेऊया संपूर्ण प्रकार काय आहे आणि यावर आता मनसैनिकांचं काय म्हणणं आहे. सर नमस्कार. नुकताच TCच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो काय आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा. आपण सर्वांनी टी व्हीवरती पाहिलंच आहे तो विषय काय झाला. कारण एखादा परप्रांतीय असतील, आम्हाला परप्रांतीयांचा विरोध नाही आहे, परंतु ज्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही अशा व्यक्तीला महाराष्ट्रात त्याची नियुक्तीच नाही करायला पाहिजे. हा आमचा पहिला मुद्दा आहे. जर का नियुक्ती केले तर अशा व्यक्तीला मराठीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्ती दिल्या पाहिजेत. कारण एखाद्या कुटुंबाला ज्यावेळी मराठी मला येतणार नाही तू हिंदीत बोल अशा प्रकारे महाराष्ट्रात येऊन सांगितलं जातं, त्यावेळी आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आत्ताच मला वाटतं आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मग याचा अर्थ तो काय राहिला. जर का आपल्याकडे असणारे कर्मचारी यांना जर का मराठी येत नसेल तर याच्यावरती आमच्याकडून मनसे स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल. जो काही प्रकार झाला तो एका TCवरून होता. TCनी नेमकं त्या व्यक्तीला काय सांगितलं जेणेकरून मनसे इतकं पेटून उठलं. TCने त्यांना सांगितलं की मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत जे काय ते बोला. आमचा रोज त्यांच्याबरोबर सन्माननीय राजसाहेब ज्या पोलिसांना नेहमी मदत करतात त्यांच्याबरोबर त्यांच्यासमोर त्यांच्याकडून पत्र लिहून घेण्यात आले की यापुढे आम्ही कोणत्याही व्यक्तीला मराठीत बोलण्याची जबरदस्ती करणार नाहीत. या सर्वांच्या वरती आणि त्या TCला जे निलंबित जे केले ना ते तात्पुरता नसून आमचं कायमस्वरूपी करावं ही आमची मागणी आहे. अगदी. नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वी महायुती सरकारकडून अभिजात भाषेचं प्राधान्य मराठी भाषेला प्राप्त झालं आणि त्यानंतर मनसेला आणखी एक मोठी ताकद मिळाली जेणेकरून आणखी लढाई चांगली होऊ शकते. त्यानंतर असा काही प्रकार घडला की एका परप्रांतीय TCने असं सांगितलं की मला मराठी येत नाही, त्यामुळे कोणी जोर जबरदस्तीने मराठी बोलायला लावू नये. आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीचा सन्मान केला पाहिजे असं म्हणत आता मनसैनिकांनी याबाबत काय ॲक्शन घेतली ते आपण ऐकूया. सर काय पुढे मग काय ॲक्शन घेण्यात आली. संबंधित विषयावर आम्ही 2 दिवसापूर्वी आपले जे नालासोपारा पोलीस स्टेशनचे मुख्य स्टेशन मास्तर आहेत त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. त्यावर त्यांचे DCM आणि इतर अन्य अधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि आज आमच्या शिष्टमंडळी त्यांच्याबरोबर भेट झाली. त्यामध्ये त्यांनी त्या तिकीट निरीक्षकावर जी कारवाई करावी होती त्याला निलंबित करावी होती. निलंबनाची कारवाई करून सदर विषय हा रेल्वे ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हा विषय पुढे ढकलला आहे आणि त्याला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे तुर्तास तरी आम्ही आंदोलनाचा जो पवित्रा घेतला होता तो आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे. पण भविष्यात जर त्या तिकीट तपासणीची जर कारवाई झाली नाही तर हा मुद्दा आम्ही पुढे नक्कीच देणार हे रेल्वे प्रशासनाला ठामपणे सांगितलेलं आहे. निवडणुकींचे वारे वाहत आहेत. तुम्ही देखील तुमचा उमेदवार जो आहे जो 132मध्ये विनोद मोरे यांना ते उभे राहिलेले आहेत आणि आता मनसे त्यांच्या पाठीशी आहे. तर काय सांगाल की उमेदवारी विधानसभा निवडणुका या सगळं काही चालू असताना आता असा प्रकार घडला तर कुठेतरी मराठी माणसासाठी काय संदेश आहे या निवडणुकांमध्ये. नक्कीच सन्माननीय राजसाहेबांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर सभेमध्ये 5 मागण्या मांडल्या होत्या. त्या मांडल्या त्यापैकी प्रत्येकी महत्त्वाची पहिली भूमिका त्यांची तीच होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि आम्हाला तो मिळाला. त्याच्यानंतरही जर फक्त ते कागदावर राहत असेल आणि त्याचं अनुकरण होत नसेल तर नक्कीच ती दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्ही मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी नेहमी झटत राहू आणि हा मुद्दा पुढे असे मुद्दे आले तर त्यासाठी फाईट करू. धन्यवाद सर.
जसं की आपण पाहिलं की हा मुद्दा जो होता तो चिघळण्याआधीच मनसेने त्याला शांत केलं, कारण कुठेतरी जेव्हा असे मुद्दे बाहेर येतात तेव्हा एक आत्मसन्मान आणि एक इमोशनल बाजू जी असते ती बाहेर यायला लागते आणि ह्यामध्येच मोठे विषय, मोठे अपघात घडण्याची शक्यता असते. परंतु आता सध्या पुरताच हा विषय जो आहे तो निलंबनावर थांबलेला आहे. परंतु जर अशा घटना घडत राहिल्या तर पुन्हा एकदा मनसे स्टाईल आंदोलन जे आहे ते पाहायला मिळेल आणि अगदीच निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. एका आठवड्यामध्ये निवडणुका आहेत. असं असताना मनसे जे आहे ते मराठी माणसाच्या हक्कासाठी कशाप्रकारे लढत आहे हे समजून तरी महाराष्ट्राने आता तरी मनसेला सपोर्ट करावा, त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी या मनसैनिकांची आहे. धन्यवाद.